नमस्कार मैत्रिणींनो, माझे नाव चांदणी आणि तुमच्या सर्वांचा चांदणी ब्युटीमध्ये मी स्वागत करत आहे. हे जे डायग्रामची मी मागील व्हिडिओ केलेला होता, रिलीज केली होती, त्याला तुम्ही एवढा प्रतिसाद दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ ह्यासाठी आहे की जर मी हे डायग्राम दिलेलं आहे तर इकडे 2, इकडे 3, इथे 5, ह्याचं कारण काय? प्रत्येक डायग्राममध्ये थोडे मापं मी बदलते, त्याचं कारण काय? म्हणून मी आता ह्याच्या पुढचे 2-3 व्हिडिओ डायग्रामचा अभ्यास तुम्हाला मी शिकवणार आहे. आता इकडे तुम्ही बघू शकतायत, छाती 28 आहे, कंबर 20 आहे, उंची 13 आहे, बाही 4 आहे. इथे मुंडा, शोल्डर हे सगळी मापं मी इथे लिहिलेली आहेत. ही सर्व मापं तुम्ही तुमच्या बॉडी मेजरमेंटनुसार घेऊ शकतात किंवा ब्लाऊजच्या मापाने हे मापं काढू शकतात तुम्ही. आता ही मापं कुठे कशी टाकायची ते बघा. आता इकडे तुम्ही बघू शकतात, मी गळारुंदी 2 घेतलेली आहे. त्याचे कारण, एक मिनिट, गळारुंदी 2 घेतलेली आहे. नॉर्मली 2.5 असते, पण हे माप बघू शकता तुम्ही 28 छाती आहे. परत त्यांचा डीपमध्ये गळे आहेत दोन्हीसुद्धा. जर हे मी इथे 2.5 घेतलं तर हा उतरणार, त्यांचा शोल्डर उतरणार. त्यामुळे मी इथे काय केलेलं आहे, 2 घेतलेलं आहे. हे माप जसं तुमची गळा उंची वाढते तसा हा गळ्याचा हा गोल आकार वाढतो, म्हणजेच त्याचा घेर वाढतो. त्यामुळे इथे मी हे 2 घेतलेलं आहे. हे 2 झाल्यावर शोल्डर इथे मी 3 घेतलेलं आहे. त्यांचं जेवढं शोल्डर त्यांना घ्यायचं असतं, त्यांना जेवढं शोल्डर तयार पाहिजे असतं त्यामध्ये 1 इंच इथं आपण वाढवायचं असतं. आता त्यांची जर तयार शोल्डर त्यांना 1.5 पाहिजे असेल तर त्यात 1 इंच वाढून 2.5 इथे माप घ्यायचं असतं. मी नॉर्मली इथे 3च माप दिलेलं आहे, कारण की नॉर्मली आपल्या बॉडीनुसार आपले 2पर्यंत शोल्डर असतं, 2 किंवा 2.5, त्यानुसार मी इथे माप टाकलेलं आहे. इकडे हे मुंड्याचं माप टाकलेलं, ते मी 5 टाकलेलं आहे. तरीसुद्धा हा डायग्रामचं माप तुम्ही जेव्हा शिवता तेव्हाही जरा खोलगटपणा वगैरे द्यायचा असतो. प्रत्येकाच्या बॉडीवरती फरक आहे. एक सांगते, जेव्हा तुम्ही बॉडी मेजरमेंट बॉडीवरनं घेत असतात तेव्हा बॉडी मेजरमेंट घेताना त्यांच्या बॉडीकडेही लक्ष द्यायचं असतं. 28 छाती आहे, मग त्यांचे कटोरीचं साईज किती देऊ शकतो आपण? प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते, त्यामुळे सगळ्या बॉडीचा अभ्यास करायचा असतो. इथे 5 घेतलेला आहे मी, मुंडा 5 घेतलेला आहे. आणि इथून इथपर्यंत मी छातीचा 4था भाग अधिक 2 इंच आपले नेहमीचं सिलाई मार्जिन, अशा पद्धतीने मी इथे घेतलेलं आहे. छातीचा 4था भाग 7 आहे, अधिक 2 इंच सिलाई मार्जिन, हे इथं आपण सिलाई मार्जिन वाढवलेलं आहे. त्यानंतर झाला गळाची उंची. त्यांनी गळा जेवढं सांगितलं असेल त्याच्यामध्ये 1/2 इंच वाढवून टाकायचा असतो, कारण की शोल्डरला आपली सिलाई जात असते. प्लस खाली तुम्ही बघू शकतात, खालची गळारुंदी 2.5 घेतलेली आहे, कारण की खाली जर आपण 2 घेणार तर हा खूप छोटा होणार गळा. वरनं तो डीपला त्यांचा जाणारच आहे, पण खालनं तो लगेच असा जवळ येणार, मग तो आकूड दिसणार. पण त्यांना व्यवस्थित पसरट गळा पाहिजे असेल तर इथं 2.5 माप बरोबर आहे. हा आकार दिलेला आहे आपण गळ्याचा, पुढील गळ्याचा आकार. जसं इथे बघू शकताय तुम्ही. आता इकडे हे नॉर्मली मी 1.25 इंच 0.75 इथे हे माप टाकलेलं आहे. हे तिरकं ह्या कोपऱ्यापासून, ह्या काटकोनच्या कोपऱ्यापासून इथपर्यंत, आणि त्याच्यावरती हा मुंड्याचा आकार मी दिलेला आहे. आता खाली गळा इथनं शोल्डरपासून ती उंची टाकलेली आहे. मी उंची किती घेतलेली आहे तर त्यांची उंची, तयार उंची त्यांची 13 आहे. ही उंची मी मागणं त्यांची मोजलेली आहे. बॅकची उंची त्यांची 13 आहे, अधिक 1.5 इंच सिलाई मार्जिन. मी नेहमी सांगत असते 1.5 इंच सिलाई मार्जिन आपण का घेतो आहे? शोल्डरला 1/2 इंच प्लस योगपट्टीला सिलाईला 1/2 इंच, आणि हे जे वरचं माप आहे त्यालासुद्धा योगपट्टीला जोडायला 1/2 इंच, असं हे 1.5 इंच मी सिलाई मार्जिन पहिलंच वाढवून घेतलेलं आहे. मग अशा पद्धतीने मी उंची टाकलेली आहे. उंची टाकल्यानंतर इकडनं हे माप किती टाकलेलं आहे तर कमरेचा 4था भाग अधिक 2 इंच. त्यांची कंबर 20 आहे, 20चा 4था भाग 5 येतो, अधिक 2 इंच. अशा पद्धतीने हे कमरेचा पण माप टाकलेलं आहे. अशा पद्धतीने आपला काटकोन तयार होतो. आणि आता इकडनं हे 2.5 इंच घेतलेलं आहे. योगपट्टी, कमरेकडनं योगपट्टीची उंची मी 2.5 इंच घेतलेली आहे, म्हणजे सिलाई वगैरे करून 2 होतं आहे. तसंच ह्या साईडला, छातीच्या साईडला योगपट्टी ही 3.5 इंचाची घेतलेली आहे. तुम्ही हे सुद्धा माप, हे मी नॉर्मली माप दिलेलं आहे, हे सुद्धा तुम्ही जर तुमच्याकडे ब्लाऊज येईल मापासाठी तर तो जर ब्लाऊज कटोरी असेल तर हे माप तुम्ही मोजून इथे हे जर टाकू शकतात. जे माप तुम्ही तिथनं मोजलेलं असेल त्यामध्ये 1/2 इंच वाढून इथे टाकायचं, आणि ह्या मापामध्ये 1 इंच वाढून इथे टाकायचं, आणि हा योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. कटोरीची लांबी मी इथे 5 घेतलेली आहे. जर तुमच्याकडे ब्लाऊज असेल मापासाठी तर त्याची कटोरी मोजून टाकली तरी चालते, आणि नॉर्मली इथे 5 टाकलं तरी ती बसते. आणि अशा पद्धतीने हा कटोरीचा आकार दिलेला आहे. इकडून सुद्धा कटोरीच्या आकारासाठी ह्या पॉईंटपासून इथनं 2.5 पर्यंत घेतात, पण हे 2.5 प्रॉपर बसतंच असं नाही, ते मागे पुढे होत असतं. म्हणून फक्त हात मी वळवलेला आहे. हात वळून कटोरीचा आकार द्यायचा आहे व्यवस्थित.
ओके, हे झालं आता फंडचे माप. आता कटोरी कशी वाढवायची ते बघूया. आता हे जे तुकडा आहे, हे जे आहे कटोरी साईज, हे कापून काढून मी इथे ठेवलेले आहे. इथे ठेवल्यावर दोन्ही साईडला मी 1-1 इंच वाढवलेला आहे, कारण की लहान बॉडी आहे त्यामुळे जास्त साईज नसणार त्यांची कटोरीची. 1-1 इंच वाढवलेला आहे. आणि हे वाढवलेलं जे 1-1 इंच आहे ह्याचा हा मध्य काढलेला आहे. कुणाचा? तर आलेल्या पॉईंटचा मध्य काढलेला आहे. आणि मध्यापासून कटोरीच्या लाईनीवरनं खाली मी 1 इंच घेतलेला आहे. आलेल्या पॉईंटला मी काटकोन रेषा आखून जोडलेला आहे. जसं की हा पॉईंट इथं वर, हे सगळ्या लाईनी मारून घेतलेल्या आहेत. आता इथे वरच्या साईडला अर्धा इंच मी वर वाढवलेला आहे. असलेल्या कटोरीच्या वर अर्धा इंच वर वाढून हा कटोरीचा गोल आकार दिलेला आहे. अशा पद्धतीने ही कटोरी तयार झालेली आहे. बॅकलासुद्धा जे तुम्ही इथे फ्रंटला टाकतात ना, शोल्डर गळा रुंदी, ती सगळी इथे टाकायची आहे. ओके, जर हाच गळा जर बॅकचा तुम्ही बंद गळा ठेवत असेल तर हे माप बदलतं. बंद गळ्यासाठी अजिबात हे माप वापरू नका. त्याचा डायग्राम वेगळा आहे. तुम्हाला जर तो पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जसा की इकडे जो मुंडा घेतलेला आहे, शोल्डर घेतलेला आहे, गळा रुंदी घेतलेली आहे, तीच इथे मी यूज केलेली आहे. गळ्याची उंची बदलते. जेवढी त्यांनी गळा उंची सांगितली मागची, त्यात अर्धा इंच वाढून 8.5ची टाकलेली आहे. गळा खालच्या साईडची गळा रुंदी तीच आहे. आणि उंची तर 13 उंची आहे, त्यात 1 इंच मी वाढवलेला आहे. शोल्डरची अर्धा इंच सिलाई आणि कमरेकडला अर्धा इंच सिलाई. ह्या अशा पद्धतीने हा डायग्राम मी तयार केलेला आहे. इथे आपण 0.75 घेतलेला आहे, तर इथे मी कंप्लीट 1 इंच घेतलेला आहे. ओके, तुम्हाला जर हा डायग्राम मी सांगितलेला कळला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे अशाच पद्धतीने जर पुढच्या मापांचे ही डायग्राम, जसे की तुम्ही इथे बघू शकतात, हे 28 आहे. तर माझ्या डायग्रामचं एंड हा इथपर्यंत मी हे डायग्राम टाकलेले आहे. 48पर्यंत हे डायग्राम मी सगळे टाकलेले आहे. जर तुम्हाला हे सगळ्या डायग्रामचा अशाच पद्धतीने अभ्यास पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. आणि माझी सांगण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा अजून पुढचे मापं पाहिजे का. थँक्यू सो मच. व्हिडिओ कंप्लीट बघा, सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी.